नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण अगदी 10 मिनिटात झटपट बनणारं मिरचीचं एक तोंडी लावणं बघणार आहोत। भेळ असो की समोसा, ढोकळा, फाफडा याबरोबर एक वाफवलेली मिरची दिली जाते आणि ती सगळ्यांना खूपच आवडते, पण ती बनवायची कशी हे बऱ्याच जणांना माहित नसतं। तर आता आपण त्याची रेसिपी बघूया। इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि 10 ते 11 मिरच्या मी स्वच्छ धुवून या पाण्यात टाकलेल्या आहेत। या आपल्याला 10 मिनिटं अशाच उकळत्या पाण्यात ठेवायच्या आहेत। 1 चमचा मीठ घातलेला आहे। यापेक्षा जर जास्त मिरच्या घेतल्या तुम्ही तर त्या प्रमाणात मीठ वाढवू शकता। 10 मिनिटं हे असंच आपल्याला झाकून शिजवायचे। अतिशय लज्जतदार बनते ही मिरची आणि फक्त ढोकळा फाफड्या बरोबरच नाही तर नेहमीच्या भाकरी बरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता। खूपच छान आणि टेस्टी बनते ही मिरची। दह्यात कुस्करून तर खूप सुंदर लागते। लिंबू पिळूनही तुम्ही ही मिरची खाऊ शकता आणि त्याशिवाय ही 4 दिवस अगदी आरामात फ्रीज मध्ये टिकते। प्रवासासाठी न्यायला सुद्धा अतिशय उत्तम पर्याय आहे। तर नक्की एकदा ट्राय करा आणि सगळ्यांना आवडणारी ही मिरची अगदी 5 मिनिटात बनवून तयार करून द्या। तुम्हाला जर आमच्या रेसिपीज आवडत असतील तर रेसिपी सफर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। अशाच छान छान रेसिपीज आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील। पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन रेसिपीसह। तोपर्यंत निरोप घेऊया। धन्यवाद।